महाराष्ट्र आरसा न्यूज। सबस्क्राईब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज, कारण इथं बातम्या नाही वास्तव बोलतं। मुख्य संपादक सोमनाथ खिलारे। मी नागरिक महाराष्ट्राचा रिपोर्टर, सामान्य जनतेचा, महाराष्ट्राचा आरसा न्यूजमध्ये CST मुंबईमध्ये आपण आहोत। आणि आज बघता तुम्ही टोटल मराठी बांधव हे आपल्या न्यायाच्या हक्कासाठी लढण्यासाठी इथं मुंबईमध्ये आलेले आहेत। खरंच सांगतो तुम्हाला, कारण पाहायला गेलं तर एवढे मराठी बांधव एकत्र जमलेले आहेत आणि त्यांच्या खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था सरकारने मार्गी लावलेली आहे। आणि पाहायला गेलं तर इथं जवळपास खाऊगल्ल्या सुद्धा बंद केलेल्या आहेत। आताच आपण सर्व मराठी बांधवांना विचारपूस पण केली की खरंच त्यांचा हाल आहे, त्यांना आंघोळीची सोय नाही किंवा बाथरूमची सुद्धा कुठे सोय केली नाही, कुठेतरी दुर्लक्ष केले जाते आणि हॉटेल वगैरे सर्व बंद आहेत। आज हॉटेल चालवत बंद आहेत, मुद्दाम बंद केलेले आहेत, हॉटेल बंद केले आहेत, आम्हाला खायचे हॉटेल बंद केले आहेत, पाणी प्यायला नाहीये। येत्या वेळेस खाण्यापिण्याचं काय सोय करून आलता? आमची खाण्याची सोय आहे, पण बाकीची कुठली पाणी सुद्धा देणार आम्हाला कुठली मुद्दाम। काल एवढा पाऊस पडला, त्या पावसामध्ये काय जाणवलं का तुम्हाला? काय जाणवलं सर, बेजारी झाली पूर्ण आमची, सर्व दिसतोय। हक्क ह्या घेऊनच राहणार, हक्क घेऊनच जाणार, मुंबई सोडणारच नाही। अर्ध्याच्यावर मेंबर आजारी सर। बघा, खरंच मराठी बांधव कुठं तर आतुर झालेला की पाणी जरी बंद केलं तरी आम्ही ही मुंबई सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही। करणार सर आम्ही। बांधव सुद्धा आहेत आणि खरंच पाहायला गेलं तर एक मराठा समाजाला मुस्लिम बांधव जर सहकार्य करत असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे। त्यांच्या अंगात तर बघता तर कुठेतरी बघता भगवा आहे आणि हिरवा आहे आणि गळ्यामध्ये मराठी। दादा, काय सांगाल की आज तुम्ही बघताय मराठा समाजाला आरक्षणासाठी तुम्ही पाठिंबा देण्याकरता आलेलो, आपलं नाव आणि आपले प्रतिक्रिया, आपण कुठून आलात? मी गेवरे येऊन आलेलो, बीड जिल्हा आहे। गोदावरीचा ढांग्या वाघ आमचे जरांगे पाटील साहेब, चरंगे दादा पाटील साहेब यांना 100% पाठिंबा द्यायला मुस्लिम समाज आलेला आहे। गाव गाड्यामध्ये आपल्या गरीब लोक मराठा लोकांना शिक्षणासाठी वंचित राहा लागले आहे, त्यांच्यासाठी आम्ही लढणार आहे। जवळ आरक्षण नाही तवर आम्ही जाणार नाही। काय वाटतं तुम्हाला? या आज बघता जरांगे दादाची थोडी तब्येत सुद्धा खालवलेली आहेत आणि कुठेतरी सरकारने दुर्लक्ष करून जमेल असं वाटतं का की लवकरात लवकर सरकारने आपल्याला आरक्षण द्यायलाच पाहिजे, दखल घ्यायला पाहिजे। साधारण किती मराठी बांधव आतापर्यंत या मुंबईमध्ये 1 कोटीच्या पुढे आलेले आहे। 2-1.5 कोटी असतील महाराष्ट्रातून, 1 कोटीच्या पुढे 2 कोटीच्या पुढे आलेले। पण पाहायला गेलं तर सरकारने आमचा जर पाहत असतील तर हे मराठा समाज मुंबईच्या बाहेर तर निघणार नाही, पण उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही। पाहायला गेलं तर सर्व मराठी बांधव एकदम शांत रीतीने आपलं आंदोलन करत आहे, कुठेतरी उदर किंवा काय अडचणी कोणाला आणत नाही। पोलीस प्रशासन सुद्धा मानणं ऐकतात ते। पण आतापर्यंत सरकारने कुठं दखल घेतलेली आम्हाला दिसली नाही, कोणत्या आंदोलकाची इथं कोणती व्यवस्था केलेली दिसली नाही। पण जर अजून चिखलामध्ये सुद्धा बसलेले मराठी बांधव, खूप हाल चालू येतो। पण जर समजा जर सरकारने याची थोडी बी दखल घेतली नाही असं आम्हाला दिसतंय, कुठं दखल घेतलेली दिसत नाही। पण जर उद्याच्याला अजून 2 दिवस जर जात असतील तर महाराष्ट्र बंद झाल्याशिवाय राहणार नाही। मी हे सर्व छाती ठोक सर्वांना सांगतो।
कुठेतरी मराठी बांधव त्याच्याबरोबर मुस्लिम बांधव सुद्धा आहेत, त्यांना सहकार्य करण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी. आणि मराठी बांधवचं असं म्हणणं आहे आतापर्यंत 2 ते 3 दिवस झाले, 2 दिवस झाले, हा उद्याचा 3रा दिवस आहे. जर संयम सरकारने लवकरात लवकर आम्हाला न्याय दिला नाही तर, आणि आमची राहण्याची सोयी सुद्धा बरोबर नाही आहे, तर आम्हाला जास्त पेटवू नका, नाही तर पूर्ण महाराष्ट्र बंद करेल असा इशारा थेट आपला इशारा देत आहे. पूर्ण महाराष्ट्र बंद होईल जर अजून 2 दिवसात सरकारने जर याचा निर्णय नाही घेतला. जर आमचा अंत पाहत असतील सरकार तर येणारा काळ हा सरकारसाठी खूप भयानक असेल. तुमच्या सर्व मराठा लक्षात घेऊन आणि 1000% पाठिंबा आहे. पहिले लढा मराठाचा आहे, नंतर मुस्लिमचा. जरंगे साहेब पाटील साहेब येणार आमच्यासाठी लढायसाठी. पाणी प्यायचं बंद केलं सरकारनं, खायला भेटलं खायला, सगळे खायचे पाण्याचे स्टॉल बंद केले शासनाने. का बंद केले? का आम्ही चूक केली का काही? उद्या बीड जिल्हा बंद आहे. 100% काय चूक केली का काही? पूर्ण मराठा बांधव थेट इशारा देत काही सरकारने लवकर निर्णय घेतला पाहिजे, नाही तर पूर्ण महाराष्ट्र बंद करणार.